उपवासाला जर असा मस्त खमंग आणि कुरकुरीत डोसा खायला मिळाला तर घरातील सर्वच जण म्हणतील आम्ही सुद्धा उपवास करतो. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण इनो सोडा काहीही न वापरता अगदी झटपट म्हणजे फक्त 10 मिनिटामध्ये तयार होणारा उपवासाचा मस्त कुरकुरीत आणि जाळीदार असा डोसा करणार आहोत. हे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात, चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर डोसा करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, म्हणजे वरी तांदूळ. आता त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आणि आता भगर आणि साबुदाणा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा. खूप जास्त नाही भाजला तरी चालेल, परंतु याचं पीठ करायला सोपं जाईल आणि मस्त बारीकसर असं पीठ तयार होईल. या पद्धतीने भगर आणि साबुदाणा आपण गरम करून घेणार आहोत. तर भगर आणि साबुदाणा मस्त असा गरम करून घेतलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून या भगर आणि साबुदाण्याचं मस्त बारीकसर असं पीठ तयार करायचं आहे. सुरुवातीला पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही. तर भगर आणि साबुदाण्याचं बघा अशा पद्धतीने छान बारीकसर असं पीठ इथे मी करून घेतलेलं आहे. आता इथे मी पाव वाटी शेंगदाणे मस्त खमंग भाजून त्याची साल काढून घेतली आहे. शेंगदाण्यामुळे आपल्या डोश्याला खूप छान चव येते, त्यामुळे शेंगदाणे आवर्जून घाला. चवीनुसार मीठ घातलं आहे, अर्धी वाटी ताक घातलं आहे, ताकाच्या ऐवजी दही घालू शकता आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मस्त फाईन एकदम बारीक असं मिश्रण तयार करायचं. तर बघू शकता डोशाचं अशा पद्धतीचं एकदम बारीकसर असं मिश्रण इथे मी करून घेतलं आहे. मिश्रण खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढूया. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं नाही आहे आणि एकदम बारीकसर असं मिश्रण तयार करायचं, म्हणजे डोसे पसरवायला सोपे जातात व छान कुरकुरीत असे होतात. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू द्यायचं. तोपर्यंत आपण उपवासाची मस्त खमंग अशी चटणी करूया. त्यासाठी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे मस्त खमंग भाजून त्याची साल काढून घेतली आहे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची घेतली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी थोडंसं आंबटसर दही, चवीनुसार मीठ घालायचं आहे. चव बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घातली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार नाही टाकली तरी चालेल. पाव चमचा जिरे घातला आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवर याची सरसरीत अशी चटणी करून घ्यायची. तर अशा पद्धतीची सरसरीत अशी चटणी इथे मी करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट करू शकता. आता चटणीला आणखी छान चव यावी त्यासाठी आपण या चटणीला तडका देणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल किंवा तूप गरम करायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 2 लाल सुक्या मिरच्याचे तुकडे घातले आहेत आणि आता हा खमंग असा तडका चटणीवरती ओतायचा. आणि इथे तयार आहे आपली उपवासाची इडली किंवा डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त खमंग अशी चटणी. ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता. आता तोपर्यंत आपलं डोशाचं पीठसुद्धा छान मुरलं आहे आणि डोसे करण्यासाठी आपलं पीठ इथे तयार आहे. यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरलेला नाही आहे. तर डोसा करण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतला. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं, नंतर याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि आता तवा स्वच्छ असा पुसून घ्यायचा, म्हणजे आपला तवा डोसे करण्यासाठी एकदम परफेक्ट असा तयार होतो. तवा स्वच्छ पुसून घेतला आहे आणि आता डोशाचं 1 चमचा भरून पीठ तव्यावरती टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने डोसा पसरवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पीठ मस्त बारीकसर असं तयार केलं की डोसा व्यवस्थित असा पसरवला जातो आणि छान पातळसुद्धा होतो. आता हाय फ्लेमवरती आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे. डोशाच्या वरतून आवडीनुसार थोडंसं तेल किंवा तूप टाकू शकता. हाय फ्लेमवरती आता हा डोसा आपण शेकून घेणार आहोत. डोसा शेकताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही. तर खालून मस्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत डोसा शेकून घ्यायचा. डोसा छान शेकून झाला की तव्याला अजिबात चिकटत नाही, डोसा आपोआप तव्याला सोडतो. तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत असा डोसा झाला आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा उपवासाचे डोसे घरी नक्की ट्राय करा. याआधीसुद्धा मी सिंपल मेजवानी मराठी या चॅनलवर उपवासाचे बरेच पदार्थ शेअर केलेले आहेत, नक्की बघा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा.